घर सांभाळणारी, स्वप्नांसाठी लढणारी आणि जग बदलण्याची ताकद असलेली ती म्हणजे स्त्री. पण तुम्हाला माहित आहे का, महिला दिन 8 मार्चलाच का साजरा केला जातो? महिलांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी, त्यांच्या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी आणि समाजात समानतेचा संदेश देण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. आज महिला राजकारण, विज्ञान, शिक्षण, कला, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात मोठं योगदान देत आहेत. पण या प्रवासामागे आहे शतकभराचा संघर्ष आणि म्हणूनच 8 मार्च हा दिवस खास आहे. 8 मार्च 1917 रोजी रशियातील पेट्रोग्राड या शहरात वस्त्रोद्योगातील हजारो महिला कामगार रस्त्यावर उतरल्या. त्यांची मागणी होती भाकरी आणि शांती. महागाई, युद्ध आणि अन्यायाविरोधात त्यांनी आवाज उठवला. या आंदोलनाने पुढे रशियन क्रांतीची ठिणगी पेटवली. महिलांच्या या ऐतिहासिक लढ्याच्या स्मरणार्थ पुढे 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. यानंतर 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून मान्यता दिली. या दिवसाचा उद्देश एकच, महिलांना समान अधिकार, सन्मान आणि संधी मिळाव्यात. दरवर्षी या दिवसासाठी एक विशेष थीम ठरवली जाते. 2026 ची थीम आहे गिव्ह टू गेन. याचा अर्थ जेव्हा आपण दुसऱ्याला काही देतो तेव्हा त्याचा लाभ कळत न कळत आपल्यालाही मिळतो. ही थीम समाजाला उदारता, सहकार्य आणि लिंग समानता यासाठी प्रेरित करते. कारण स्त्री सशक्त झाली तर फक्त एक व्यक्ती नाही तर संपूर्ण समाज मजबूत होतो. महिला दिन हा फक्त एक दिवस नाही, तो संघर्ष, स्वाभिमान आणि समानतेच्या प्रवासाची आठवण आहे. म्हणून आज एक गोष्ट लक्षात ठेवा, स्त्रीचा सन्मान हा उपकार नाही, तो भक्कम समाजाच्या प्रगतीचा पाया आहे.